वडधामण्यातील शिंदे कुटुंबाची विदारक अवस्था, हातावर आणून पानावर जगण्याची वेळ. ना घरकुल, ना शिधापत्रिका, ना शासकीय आधार, सायकलवर जुगाड, पोटासाठी झगडणारा संसार, सरकारी योजनांचा पत्ता नाही. गोंडखैरी. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गालगतच्या वडधामना तकिया येथील शिंदे कुटुंबाची अवस्था आजही दारिद्र्याच्या गर्तेत अडकली आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळावा अशी अपेक्षा असताना या कुटुंबाला आजवर एकाही योजनेचा आधार मिळालेला नाही. हातावर आणून पानावर खाणे अशी जगण्याची वेळ आली असून प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी आर्तहाक शिंदे कुटुंबियांनी दिली आहे. नंददीप मोरेश्वर शिंदे वय 39 वर्ष, राहणार वडधामना तकिया हे कुटुंबाचे कर्ते पुरुष असून सायकलवर जुगाड करून ते कैची, चाकू, कुऱ्हाड, विळा, पावशे आदी लोखंडी अवजारांना धार देण्याचे काम करतात. मिळेल त्या मजुरीवर वृद्ध आई-वडील, पत्नी आणि 2 मुलांचा संसार कसाबसा चालवावा लागत आहे. मूळचे वर्धा जिल्ह्यातील मिलापूल पोलीस स्टेशन, तळेगाव, टालाटुले तालुका, जिल्हा वर्धा येथील रहिवासी असलेले शिंदे कुटुंब मजुरी मिळेनाशी झाल्याने गेल्या 5 वर्षांपासून नातेसंबंधांच्या आधारावर वडधामना तकिया येथे वास्तव्यास आहेत. दररोज पहाटे गौंडखैरी, सुरावर्डी, कळंबी, आलेसूर, 14 मैल आदी गावांमध्ये फिरून अवजारांना धार देत मिळेल त्या पैशात कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. मात्र आजवर या कुटुंबाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही. ना घरकुल योजना, ना शिधापत्रिका, ना आर्थिक मदत. सर्वच योजनांपासून हे कुटुंब कोसो दूर आहे. वाढत्या महागाईमुळे 2 वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत असून मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. आम्हालाही सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, किमान स्थिर रोजगार आणि डोक्यावर छप्पड मिळावे अशी आर्त मागणी शिंदे कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.